मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील धान बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आपल्याकडे अपडेट सुद्धा आलेली आहे आणि त्या अपडेटनुसार आपण जसं की सांगितलं होतं की बोनस या आठवड्यात वितरित होणार आहे 10 तारखेच्या जवळपास वगैरे वगैरे. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती घेतली होती. फायनली मित्रांनो, बोनस वाटपाला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्यातील. आणि तो जिल्हा कोणता आहे आणि त्याचबरोबर फेडरेशनकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा बोनस वाटप चालू आहे का आदिवासी विकास पणनकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा बोनस वाटप चालू झालेला आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वीच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी वाईट कमेंट केल्या आपल्या प्रत्येक व्हिडिओवर, काही शेतकऱ्यांनी चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट केलेल्या. परंतु मित्रांनो, ज्या शेतकरी आपल्या रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे की बा आपली व्हिडिओ खोटे नसतात, आपली माहिती खरी असते. त्यानुसारच मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील बोनस वाटपाला सुरुवात झालेली आहे. जवळपास 3-4 वाजल्यापासून काहीतरी बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो, हा बोनस ज्या शेतकऱ्यांनी आदिवासी विकास पणन महामंडळाकडे नोंदणी प्लस विक्री किंवा फक्त नोंदणी केलेली होती अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा बोनस वितरित होत आहे. आता काही मार्केटिंग फेडरेशनवाले शेतकरी म्हणतील की आम्हाला अद्यापही हा बोनस वितरित झालेला नाही. तर मित्रांनो, मार्केटिंग फेडरेशनकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री आणि नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील बोनस हा जवळपास 15 ऑगस्टच्या जवळपास वितरित होणार आहे. सध्या आदिवासी विकास पणन महामंडळाकडे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा बोनस वितरित होत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इतर माहिती तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल, भंडारा, गोंदिया, त्याचबरोबर चंद्रपूर वगैरे जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर धानाचा बोनस हा वितरित होत असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होण्यास मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.